गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। इंदापूर शहरातील एका चौकात त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आलाय। पाटील यांच्यासह सरकारी वाहनावर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला, तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट टाकून खोचक टीका केली आहे। हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो। शहरातील संविधान चौकात माझी गाडी आली असता काही जणांनी माझ्या गाडीवर हल्ला चढवला। हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडल्या, तसेच माझ्या आणि चालकाच्या अंगावर डोळ्यात मिरचीची पूड फेकली। आम्ही हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात आणखी 2-3 हल्लेखोर समोरच्या एका गाडीतून आमच्या दिशेने हल्ला करण्यासाठी आले।